आपण आता बनवत आहोत काळा मसाला. काळा मसाल्यामध्ये आपण घेतलेलं आहे तेजपत्ता, दालचिनी, कसुरी मेथी, हा तळलेला कांदा आहे. बघू शकता तुम्ही, हा तळलेला कांदा आहे. हा आपण कांदा वाळवून तळला आहे. दगडफूल आहे. त्याच्यानंतर ही प्युअर विलायची आहे. ही लवंग आहे. हे मिरे आहेत. हे कर्णफूल आहे. ही मसाला विलायची आहेत. हे सर्व प्रकारचे, आणि ही कसुरी मेथीचे 2 पॅकेट घेतलेले आहेत आपण. आणि हा टोटल 4 किलो धणा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण ओवासुद्धा टाकत आहोत. ओवा बघत आहात तुम्ही, हा ओवा आहे. तर अशा प्रकारे आपण आता सर्व मसाले आपण आता इंडक्शन शेगडीवर मस्तपैकी भाजून घेऊ आणि याला बनवू आपण. तर हा खोबरं आहे आणि याच्यामध्ये काही वाळलेला कांदा आहे. एक त्याच्यामध्ये जिरे आहेत. हे जे हे आहेत दालचिनी, मिरे, मसाला विलायची, जायत्री, सगळ्या प्रकारचे आपण मसाले घेतलेले. टोटल 32 प्रकारचे मसाले आहेत. आपण आता ही जी मशीन आहे याच्यामध्ये आपण हे दळणार आहोत. शकता मित्रांनो, आता ह्या प्रकारे सर्व मसाले आपण घेतलेले. धने आहेत, हे तेल टाकून भाजलेले आहेत. तर आपण हे थोडे थोडे करून टाकू याच्यामध्ये. हा जो तळलेला कांदा आहे, हा बघताय तुम्ही, हा तळलेला कांदा हा टाकत आहे मी याच्यामध्ये. कांद्यामुळे एक वेगळीच टेस्ट आहे, खूप मजा आहे. तुम्हाला रेसिपी जर पाहिजे असेल तर रेसिपी मिळेल, आणि रेडीमेड मसाला पाहिजे असेल तुम्ही सध्या हा 500 रुपये किलो देतो मसाला. तसं तर आता तो जुनाच रेट आहे. नवीन भाव खूप वाढलेले आहेत. तरी पण आपण जे कस्टमर आहेत ते आपल्या हाताची त्यांना खूप आवडतं. रेग्युलर कस्टमर, त्याच्यामुळे त्याच रेटमध्ये दिलेले आवडते. दिदा कसुरी मेथी टाकलेली आपण त्याच्यामध्ये. हे असं आपण सर्व प्रमाण याच्यात टाकलेलं आहे मसाल्याचं. दिसतंय. आता आपण याला मशीन बंद करू आणि याला पूर्ण बारीक बारीक दळून घेऊ.